नगरपालिका म्हटलं की एक ना अनेक वाद, तक्रारी ह्या नेहमीच बीडच्या नगरपालिकेचे पाहायला मिळतं. यामध्ये ज्या CEO आहेत नीता अंधारे यांच्याविषयी देखील नागरिकांमध्ये रोष पाहायला मिळतो. मात्र नगरपालिकेचे अधिकारी देखील कमी नाहीत. या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात देखील अनेक तक्रारी या ठिकाणी पाहायला मिळतात. एक ना अनेक वादात असलेली ह्या नगरपालिकेचा अजून एक वाद पुढे येतोय. एका युवकाने नगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याच्या विरोधात जिल्हाधिकारी आणि नगरपालिकेला एक निवेदन दिलं. नेमकं काय प्रकार आहे तो युवक आपल्यासोबत आहे. करण लोंढे सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. नेमकं आज जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही निवेदन दिलेलं आहे. नेमकं काय प्रकार आहे, काय नेमकं अधिकाऱ्याच्या विरोधात आहे, नेमकं काय घडलेलं आहे? नगर परिषदेचे पूर्वीचे अकाउंटर गणेश पगारे यांच्याकडे मला एक काम नगरपालिकेच्या माध्यमातून मिळालं होतं आणि ते कामाची फाईल मी बिल काढण्यासाठी त्यांच्याकडे दिली होती. त्यावेळेस त्या अकाउंटरचा चार्ज त्यांच्याकडे होता, त्याच्यामुळं मी ती फाईल त्यांच्याकडे दिली होती. परंतु ती फाईल मी त्यांच्याकडे दिल्यानंतर त्यांनी जे भ्रष्टाचार नगरपालिकेत केला त्याच्यावरती मी प्रहार केला, बोललो. त्या गोष्टी त्यांनी मनात ठेवून तू माझ्या विरोधामध्ये बोलला, मी तुझी फाईल देणारच नाही, कुणाकडे तक्रार करायची तर कर, मी तुझी फाईल देत नसतो, अशा पद्धतीने मला सांगितलं. असे उत्तर देत आहेत ते. आणि मी त्यांना फाईल मागण्याचा प्रयत्न केला तर नगरपालिकेचे स्वच्छता साफसफाई कर्मचारी यांना माझ्या अंगावर घालण्याचा प्रयत्न अनेक वेळा झाला. याची मी तक्रार SP साहेबांना देखील केलेली आहे. याच्यापूर्वी SP साहेबांना ह्याची कल्पना आहे, ॲडिशनल साहेबांना देखील मी ह्याची पूर्ण माहिती दिली आणि कविता जाधव मॅडम नगरपालिकेचे प्रशासक यांना देखील ह्या घटनेची मी पूर्ण माहिती दिलेली, वेळोवेळी दिलेली. परंतु गणेश पगारे हा नगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला मानत नाही, त्यांच्या शब्दाला देखील त्यांच्याकडे मान नाही, त्यांना कसलाच प्रकारे प्रोटोकॉलचेही देणं घेणं नाही, कोणत्याच अधिकाऱ्याचं तो ऐकत नाही, अशा प्रकारचा त्याचा एकही आहे. आणि कविता जाधव मॅडमने मला सांगितलं होतं की तुम्ही लेखी स्वरूपात तक्रार द्या. आज मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना आणि नगरपालिकेला लेखी स्वरूपाची तक्रार दिली. आता 8 दिवसामध्ये या तक्रारीवर कशा पद्धतीने नगरपालिका जिल्हाधिकारी साहेब कारवाई करतायत हे मी पाहणार आहे. नगरपालिका प्रशासनाने आणि जिल्हाधिकारी साहेबांनी ह्याच्यावर जर कारवाई नाही केली तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येणार आहे. या अगोदर देखील तुमची आणि जे पगारे साहेब आहेत त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्या ऑडिओ क्लिपमुळेच हे सगळं करण्यात आलं आहे का? अनेक प्रकरणामध्ये गणेश पगारे हा वादग्रस्त अधिकारी ठरलेला आहे. आता त्याला पदनियुक्ती दिलेली होती बाहेरगावाची, परंतु ती पदनियुक्ती त्यांनी नाकारली आणि परत त्याला नगरपालिकेला चार्ज देण्यात येतोय. नगरपालिकेला आता परत त्यांना घेतलेलं आहे. आणि विषय असा आहे की लोकांच्या अनेक तक्रारी त्यांच्या विरोधात असतात आणि असे फाईलचा फक्त माझ्या एकट्याचाच विषय नाही, तर अनेक सामाजिक कार्यकर्त्याच्या जे बिलसाठी त्यांच्याकडे दिलेल्या फाईल आहेत ते त्यांना देत नाहीत. परंतु काही सामाजिक कार्यकर्ते तो अधिकाऱ्याच्या भेषामध्ये एक गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे, त्याच्यामुळे त्याला भेतात, त्याच्या विरोधामध्ये कुणी बोलायला तयार होत नाही. परंतु मी सामाजिक कार्यकर्ता त्या आटूर झाटूरला लोकांना घाबरत नाही, त्याच्यामुळे ह्यांच्या विरोधात मी रीतसर जिल्हाधिकारी साहेबांना तक्रार दिली आणि जिल्हाधिकारी साहेब काय कारवाई करतायत ह्याचं बघायचं. यामध्ये जर पाहायला गेलं तर अनेक वेळा तुम्ही पोलिसांना तक्रार दिली असं सांगतात, नगरपालिकेला तक्रार दिली. या अगोदर कोणतीही ॲक्शन झालेली नाही का? एक मिनटं. SP साहेबांना मी जी तक्रार त्यांना व्हॉट्सअपला पाठवली होती की मला व्हॉट्सअप कॉल देऊन तो धमक्या देतोय, ही ती त्या दिवशी केलेली तक्रार. परिषदेच्या अधिकारी गणेश पगारे साहेब मला व्हॉट्सअप कॉल करून मारण्याच्या धमक्या देत आहेत. ओके प्लीज गिविंग व्हॅलिड कंप्लेंट, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही लेखी तक्रार द्या. परंतु त्याच्यानंतर काही आमच्या जवळचे लोक नगरपालिकेमध्ये साफसफाई कर्मचारी आहेत, त्यांनी मला समजून सांगितलं किंवा तू ह्या अधिकाऱ्याच्या विरोधात जाऊ नको, हा गुंड प्रवृत्तीचा अधिकारी तुझ्या अंगावर येईल, तुझ्या घरावर हे हल्ला करू शकतो. त्याच्यामुळे मी त्यावेळेस तक्रार देण्यास नकार दिला. परंतु हे सहनशीलतेच्या बाहेर, म्हणजे सहनशीलतेचा अंत झालेला आहे. त्याच्यामुळं आज मी रीतसर लेखी स्वरूपाची तक्रार दिली आणि ह्या तक्रारीची दखल जर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली नाही तर मोठ्या स्वरूपाचं तीव्र आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी करणार आहे. नक्कीच जर पाहायला गेलं तर बीडचं शासन प्रशासन नगरपालिका असेल, खरं तर हे सगळी मजुरी अधिकाऱ्यांची सगळेच जण बघत आहेत. एवढी तक्रार जनमानसातून येताना पाहायला मिळते. मात्र यावर
का कोणती ॲक्शन होत नाही? जो अधिकारी फ्रॉड करतो, जो अधिकारी वादग्रस्त ठरतो, त्याच अधिकाऱ्याला पुन्हा एकदा त्याच धुरा का दिल्या जातात? असा प्रश्नचिन्ह तरी सध्या बीडच्या नागरिकांना पडलेला आहे. मात्र या युवकांनी जी वाचा फोडलेली आहे, नेमकं आता याला जिल्हाधिकारी नेमकं साथ देतात का? हे देखील पाहणं गरजेचं आहे. महाराष्ट्र न्यूज टाईमसाठी रोहित दीक्षित, बीड.